आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सणांना विशेष असं महत्त्व आहे, कारण सणांच्याच मार्फत आपण अशा काही गोष्टींचा उपयोग करून जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल आणू शकतो। त्यामुळेच प्राचीन काळापासून आपण सणांना खूप महत्त्व देत असतो। याच सणांपैकी एक महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती। तर याच मकर संक्रांतीमध्ये असे कोणते वास्तूचे महाउपाय आहेत ज्यांचा वापर करून आपण आपल्या जीवनाला एक आमूलाग्र असा बदल घडवू शकतो। तसेच यावर्षी येणाऱ्या मकर संक्रांतीला खूप असं विशिष्ट महत्त्व आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी मला आपल्या सर्वांना एक विनंती करायची आहे, कृपया आपल्या वास्तू मनोज या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करावं। सर्वप्रथम आपणा सर्वांना वास्तू मनोज परिवारातर्फे संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। 2024 या वर्षामध्ये मकर संक्रांती ही 15 जानेवारीला येत आहे, कारण यावेळेस सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये रात्री 2:42 प्रवेश करणार आहे। त्यामुळे 15 जानेवारी हा मकर संक्रांतीचा दिवस धरला जाणार आहे। यावेळेस असणारी मकर संक्रांत ही विशेष मकर संक्रांत आहे, कारण यावेळेस येणारी मकर संक्रांत ही घोड्यावर स्वार होऊन येणार आहे। म्हणून मकर संक्रांतीचं वाहन घोडा आणि उपवाहन सिंहीण आहे। त्यामुळे अतिशय असे चांगले परिणाम या आपल्याला सभोवताली आपल्या देशात आणि आंतरराष्ट्रात जाणवणार आहेत। या मकर संक्रांतीमध्ये काही महत्त्वाचे असे उपाय करून आपण आपल्या जीवनाला खूप चांगलं वळण लावणार आहोत। तसेच भरभराटी आणण्याचं साधन आपण निर्माण करणार आहोत। मकर संक्रांतीच्या दिवशी घरात पितळेच्या सूर्याची प्रतिमा पूर्व दिशेला लावावी, ज्याने आपलं समाजातील स्थान उंचवलं जाईल। घरामध्ये धनधान्याची कमतरता भासणार नाही, घरात सकारात्मकता वावरेल। मकर संक्रांतीला पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे। शक्य झाल्यास नदीत जाऊन स्नान करावं अथवा आपल्या अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि थोडेसे तीळ मिळवावे। सूर्योदय होत असताना किंवा सूर्योदयानंतर सूर्याला अर्घ्य अर्पण करावे। यासाठी एका तांब्याच्या लोट्यामध्ये पाणी घ्यावं, त्यात लाल फूल, अष्टगंध आणि अक्षदा टाकाव्यात। ह्या दरम्यान शक्यतो 108 वेळा सूर्यनामाचा जाप करावा। या दिवशी केलेल्या दानाला विशेष असं महत्त्व आहे। त्यामुळे अन्न, चादर, घोंगडी, तेल याचं दान केल्याने घरात सुख समृद्धी येते आणि व्यवसायात सफलता प्राप्त होते। या दिवशी देवदर्शन करणंही खूप महत्त्वाचं मानलं जातं। त्याचबरोबर या दिवशी केलेल्या मंत्रसाधनाला विशेष असं महत्त्व आहे। यावेळेस शक्य झाल्यास आपल्या इष्टदेवताच्या दर्शनाला किंवा आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला नक्कीच जावं। आपल्याला जर आपल्या गुरुजनांपैकी कोणी एखादा गुरुमंत्र दिला असेल तर तो या मंदिरामध्ये बसून जास्तीत जास्त संख्येमध्ये मंत्रजाप करावा। यामुळे आपली आध्यात्मिक ऊर्जा ही नक्कीच वाढण्यास मदत होईल। मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी आपल्या घरात, मुख्यद्वारात आणि पूजा घरात रांगोळी नक्की काढावी, याने घरात सकारात्मकता येते। हिंदू धर्मामध्ये रांगोळीला शुभ मानलं जातं। त्यामुळे मकर संक्रांतीमध्ये घराच्या मुख्यद्वारापाशी आणि पूजाघरामध्ये रांगोळी नक्की काढावी। रांगोळी काढण्याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी आपल्या वास्तूमध्ये प्रवेश करते आणि तिचा वास सदैव आपल्या वास्तूमध्ये राहतो। रांगोळीचे विशेष असे आकारही आहेत, हे त्या त्या दिशेप्रमाणे फळप्राप्ती देत असतात। जसं की आग्नेय दिशेमध्ये त्रिकोणी स्वरूपाची रांगोळी आपणास संरक्षण आणि आत्मविश्वासाची जाणीव करून देते आणि आत्मविश्वासामध्ये वाढ निर्माण करत असते। त्याचबरोबर पैशाची आवक सुद्धा वाढवते। जीवनामध्ये धनधान्याची तसेच संधींचा योग वाढवण्यासाठी पश्चिम दिशेत गोलाकार रांगोळी फलदायक ठरते। पूर्व दिशेमध्ये अंडाकृती रांगोळी समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढवते। आपला विकास होण्याचे जीवन मार्ग सुंदर करण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरत असते। आकाराप्रमाणेच आपल्याला कोणत्या दिशेमध्ये कोणते कलर यावे यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत। जसं की पूर्व, उत्तर, ईशान्य या दिशेत जर आपला दरवाजा येत असेल आणि इथे जर आपण रांगोळी काढत असाल तिथे जास्तीत जास्त निळ्या, हिरव्या, पांढऱ्या रंगांचा वापर करावा। तर आपलं द्वार हे दक्षिण, आग्नेय या दिशेत येत असेल तर इथे जास्तीत जास्त अग्नी संदर्भातील रंगांचा वापर व्हावा, जसं की लाल, मरून तसेच भगवा रंग। जर आपला द्वार हा नैऋत्य दिशेत असेल तेथे जास्तीत जास्त पिवळ्या रंगांचा वापर व्हावा। तर हे होते मकर संक्रांतीतील वास्तूचे काही महत्त्वाचे उपाय।
व्हिडिओ जर आपणास आवडली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक आणि शेअर करावं, तसंच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावं आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करावं. धन्यवाद.